यवतमाळमध्ये मध्यवर्ती बँकेकडून पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं निधी अभावी कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांचं कर्ज वितरण थांबवलं होतं। या कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेनं राज्य बँकेकडे 543 कोटी रुपयांची मागणी केली होती। राज्य बँकेनं मध्यवर्ती बँकेला कर्ज वाटपासाठी 280 कोटी रुपयांचीच कर्ज मर्यादा मंजूर केली आहे आणि यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वाटपास सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर 280 कोटी नाबार्डने नुकतेच शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेली आहेत। एकीकडे शेतकऱ्यांना खाजगी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका कागदपत्र आणि सिबिल अभावी कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करत असताना जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकमात्र अशी आहे शेतकऱ्यांना कर्ज वितरण करत असते आणि त्यामुळे नाबार्डकडून आता नुकतंच कर्ज मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता कुठेतरी दिलासा मिळाला आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक सुचोवात केला आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचा जो मार्ग आहे तो सुकर झालेला आहे। जिल्ह्यात जवळपास 4.5 लाख शेतकरी असून त्यांना कर्ज घेतल्याशिवाय खरीप हंगामात लागवडच करणे योग्य होत नाही आणि म्हणून आता मध्यवर्ती बँक जी आहेत शेतकऱ्यांना या सोमवारपासून कर्ज वाटपास सुरुवात केलेली आहे। निलेश पाळके, एबीपी माझा, यवतमाळ।